आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे ना सरकार. महाविकास आघाडीमधले निवडून आलेले सर्वच खासदार आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात. त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांकडून दिलं होतं. 2-3 खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहेत. पण ठीक आहे ना, ज्या वेळेला सरकार असतं सरकारला त्या कुठल्याही पक्षाला सगळं दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. तर म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतात. शासनाला ते सर्व धमकी देतात. लोकसभेपेक्षा सुद्धा विधानसभेमध्ये जास्त ताकद दिसेल, पडताना उमेदवार दिसेल सत्ताधारी. ठीक आहे, आता त्यांची ते पद्धत आहे त्याप्रमाणे बोलतात ते. एकेरी टीका पण तुमच्यावरती पूर्वीसारखी जरांगे पाटील करताना पाहायला मिळते. आता त्याने करू द्या ना. काय छगन भुजबळवर टीका काय मी आज करतात का लोक? अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहे किंवा इतर लहान लहान समाज असतील, मग आदिवासी दलित अल्पसंख्याक कुणी या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका. आणि त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या हे मी बोलतो. आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधीच सोडणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी मंत्रिपद सोडायला तयार झालो. मागच्या वेळेला राजीनामा दिला होता. त्यामुळे तो प्रश्न येत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही. एकमेकाच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा जो आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे. तर पवारसाहेबांनी आज बारामतीमध्ये उल्लेख केला की पुढच्या 4 महिन्यामध्ये मला हे राज्य सरकार हलवायचं आहे. जसं लोकसभेत साथ दिली जशी विधानसभेत त्या खरंच या निकालानंतर ना अशा स्वरूपाची परिस्थिती दिसेल आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काय परिस्थिती वाटते? असं आहे ना, त्याचा आम्ही पण तेच म्हणतो आहोत की लवकरात लवकर जे आहेत आमच्या युतीतल्या पक्षाने एकत्रित बसून त्या तिकीट वाटपाचा प्रश्न जो आहे काय 80 द्या 90 द्या आणखीन काय करायचं ते करा. बिग ब्रदर छोटा ब्रदर मधला ब्रदर काय ठरवा लवकर. कारण आपण पाहतात की पवारसाहेब जे आहेत कामाला लागलेले आहेत. प्रचार सुरू झाला. तशा प्रचाराला तर आपण सुरुवात करावी लागेल. नाही तर आपण परत तेच आपलं बसतो आपण गुऱ्हाळ करीत चर्चेचं तर परत अडचणी देऊ. एवढंच माझं म्हणणं आहे. हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से एक प्रश्न आहे. ऑर्गनायझर मधून अजित पवारांवरती टीका केली की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालेलं आहे. RSSचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर, त्याच्यामधून एक टीका झाली. असं आहे की त्यांनी सगळ्यांना अनेकांवर टीका केलेली आहे. काय काही लोकांनी तर ते काँग्रेसचे लोक तुम्ही का घेतलेत याच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. घेतलेत ना काँग्रेसचे अशोकराव चव्हाण घेतले. इथे ते देवरांचा मुलगा जो आहे तो मिलिंद देवरा त्यांना घेतलं. त्यांना पदावर सुद्धा बसवलं राज्यसभेच्या वगैरे काय. आणि आम्हाला सुद्धा असं एकूण जे आहे ते म्हणतात ते बरोबर आहे. पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की बा हे महाराष्ट्रातच तुम्ही सांगता, भारतातल्या इतर ठिकाणी काय झालं? फक्त महाराष्ट्रातच थोडा सेटबॅक बसला का? इतर ठिकाणी सुद्धा बराचसा सेटबॅक बसलेला आहे. म्हणून तर मग हे जे आहे नितीश कुमार आणि काय चंद्राबाबू वगैरे त्यांना घेऊन जे आहे सगळं व्यवस्थित सरकार करावं लागलं जे आहे अलायन्सचं धक्का